Hello everyone, welcome to our first YouTube vlog that is माझी पुरणपोळी. Let's go. आजपासून मी फर्स्ट ब्लॉग घालायला चालू करणार आहे यूट्यूबवरती. आणि प्लीज सगळेजण सबस्क्राईब करा कारण मी डेली पोस्ट करणार आहे. नॉट डेली बट कधी कधी मला टाइम जसं मिळेल मी तसं पोस्ट करणार आहे. ओंकार काय बघा या तुझं सांगेल की फॉलो करा इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती सबस्क्राईब करायला फॉलो द चॅनल. ठीक आहे, तुम्ही सबस्क्राईब करा. आणि मी असं ठरवलं आहे, आज तसं पण चांगला दिवस पण आहे, आज वुमेन्स डे आहे. हेच पोस्ट करणार आहेस तू? मी पोस्ट करणार आहे. खरंच आहे? खरंच करणार आहे पोस्ट. आणि आज दिवस पण फार चांगला आहे आणि मी ठरवलं आहे की आज मी हे सांगणार. मी ॲट द एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला नक्की कळेल की मी कशासाठी हा व्हिडिओ शूट करायले आणि मी आता कुठं चालले एवढं तयार होऊन. आणि मी तुम्ही बघू शकता मी क्यूटचे इयरिंग्स पण घातले बटरफ्लायवाले आणि हे ड्रेस. ठीक आहे जाऊया. चला तर मग आता ना कधी पण की आपण कोणतीही गोष्ट जेव्हा आम्ही सुरुवात करतो तेव्हा आपण आशीर्वाद तरी घ्यायलाच हवा ना देवाचा. तर मी पण तेच करणार आहे. असं काय, मी तर आराम पाठीमागे बसते कारण तो आहे ना मॅप घालून घेऊन जातोय मला आराममध्ये. अरे देवळाला जायाचं देवळाला, प्रसाद खायाचं प्रसाद. आणि द बिगेस्ट टास्क होतं मला लोकेशन दाखवायचं. दाखवले मी थोडं फार आणि आम्ही फायनली जाऊन पोचलो. आमचं जे लोकेशन होतं डॉट द गणेश. आत एंट्री केल्यानंतर आम्हाला खूप सुंदर मूर्ती दिसले नागदेवताचे. आम्ही ते पहिला बघितले आणि त्याच्यानंतरला मला दिसलं काय पाणी पिल्यानंतरला आम्ही निघालो थोडंसं एक्सप्लोर करायला आजूबाजूला. तिथे छान स्टॅच्यूज वगैरे होते, आम्ही ते पहिला बघायला गेलो. आणि त्याच्यानंतरला तिथे खूप सुंदर स्टॅच्यूज होते. थोडं ओंकार पण असंच काहीतरी कॉमेडी चालू केला तो स्वतःचा. आणि मग त्याच्यानंतर आम्ही असं स्टेप्स चढत वरती गेल्यानंतरला तिथं एक टेम्पल होतं, खूप सुंदर होतं. नंदीचं टेम्पल होतं, बिग बुल टेम्पल म्हणतात त्याला. तर फार सुंदर होतं ते पण एकदम. आणि तुम्ही बघू शकता इतकं मोठं नंदी आहे ना आणि खूप छान आहे. आणि त्याला खूप छान असं डेकॉर पण केलेलं होतं आणि याचं स्टोरी पण खूप छान आहे. मी ना इथं एक इमेज घालते त्या स्टोरीचं, खूप इंटरेस्टिंग आहे. आम्ही पण तिथं बसून वाचलो, ते स्टोरी फार छान आहे. तुम्ही पण व्हिडिओ पॉज करा आणि ते स्टोरी नक्की वाचा. तर हॅलो, आम्ही इथं गणपतीचं दर्शनला आलेलो, पण आम्हाला इथं ना द बिगेस्ट बुल नंदीचं दर्शन पण भेटलं आणि खूप छान आहे. तुम्ही पण व्हिजिट करा. छान आहे बघा. तो फार कमी बोलतोय, मी जास्ती बोलते कच. आणि शॉप्समध्ये असं क्यूट गणेश पण आहेत जे हँडमेड आहेत आणि इवन किचन्स पण फार छान आहेत. गाईज हे फार मोठं टेम्पल आहे. आम्हाला काय वाटलं एकच आहे. होय, आणि खूप काय आहे बघायला. फार छान आहे टेम्पल. थोडंसं पार्क पण आहे आणि आजूबाजूला जितके पण टेम्पल्स आहेत ना तिथं एक मॅप लावलेला आहे आणि आम्ही तसं वॉक करून आम्ही जाऊन बघू शकतो आरामात. मस्त आहे खरं, मला फार आवडलं. आणि इथं गेल्यानंतरला असं ॲनिमल्स वगैरे बघून ना असं वाटलं की किती दिवसानंतर आम्ही असं एवढं ग्रीनरी बघितलो आहे. ते ट्रॅफिक सोडून एकदम शांत वाटत होतं आणि पुरं ग्रीनरी वाटत होतं. आणि मग असंच आम्ही वॉक करत पुढे गेलो. तिथं ॲनिमल्स पण होते छान. मग असं वॉक करत मी काय म्हणते, तुम्ही एक काम करा, मी जसं तुम्हाला दाखवायला ना तसं मला फॉलो करा आणि आम्ही तसंच पुढं चालत जाऊन थोडंसं एक्सप्लोअर करूया आतमध्ये काय आहे. मग आतमध्ये गेल्यानंतर असे थोडे स्टॅच्यूज होते फ्रीडम फायटर्सचे आणि त्यांचे मॉन्युमेंट्स पण होते तिथं. आम्ही ते बघितलं. फार मोठं आहे आणि केवढं छान आहे. इथं दाखव, इथं किती ग्रीनरी आहे, किती छान वाटायला. एकदम वातावरण एकदम थंडगार वाटायला. आणि आम्हाला वाटलेलं दुपारच्या वेळा कोण नसणार कारण खूप लोक आहे तिकडं. आणि थोडंसं वॉक करून आल्यानंतर आम्ही म्हटलो की थोडंसं आपण रेस्ट करूया आणि मग जाऊया टेम्पल्समध्ये. म्हणतात की तो गणपती ना राईट साईडनं थोडासा मोठा होत चालला आहे. मग आम्ही आत गेलो. आतमध्ये पण खूप टेम्पल्स आहेत जसं की हनुमान, शिवजी, परत खूप आहेत, कार्तिक स्वामी टेम्पल, असे फार आहेत छान. आणि मेन गोष्ट आम्हाला असं आवडलं ना की तिथं आम्ही गेलो तेव्हा आम्हाला देवी यल्लमा देवीचं सुद्धा टेम्पल तिथं भेटलं आम्हाला.
आम्ही तिथं दर्शन केलं, ते फार छान वाटलं आम्हाला दर्शन. मग आम्ही तिरुपतीच्या मंदिरला पण गेलो. तिथं तिरुपतीचं मंदिरसुद्धा होतं आणि बाजूला कृष्णाचं मंदिरसुद्धा होतं. ते पण फार छान होतं टेम्पल. म्हणजे अराऊंड त्याचं सराउंडिंग्स ना इतके छान छान टेम्पल्स होते, फार छान होते. थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला दिसलं की श्री गोवर्धन क्षेत्र. मग आम्ही काय केलो, आम्ही आत इतके लांब आलो आहे म्हणजे आम्ही म्हटलो की चला आत जाऊन बघूया काय आहे म्हणून. मग ते असं केव्जसारखं होतं पुरं, असं काहीतरी एक मोठं माउंटन टाईप आणि आतमध्ये असं पुरं गुफा होतं. आणि नंतर बघितलो आम्ही तिकडं होतं की कृष्णा. तर ते ॲक्च्युली काय होतं ना, कृष्णाने आपल्या लिटल फिंगरवरती गोवर्धन पर्वत उचललं होतं आणि ते छान होतं. ते एक असं क्षेत्र होतं. आणि येता येता वुमन्स डे स्पेशल मग मला ओमकारनं गजरासुद्धा घेऊन दिला आणि आम्ही तिकडून निघालो घरी वापस यायला. सगळं हेल्मेट वगैरे घातलो आणि वापस आलो. आणि घरी येऊन पोचल्यानंतर मी ओमकारला सांगितले की मग ती माळ म्हणजे डोकीमध्ये घाल कारण येताना तर लेट झालं होतं. म्हणून आम्ही ठरवलं की नाही घरी जाऊया आणि नंतरला घरी ते माळ घालूया. आणि असंच आमचा दिवस फार छान गेलं. तर आम्ही आलो वापस दर्शन करून. आम्ही फक्त एक गणपतीला गेलेलो खरं म्हटलं तर, पण आम्हाला तिथे सगळ्या देवांचे दर्शन झाले. फार चांगलं झालं. आम्ही म्हणजे काहीतरी सुरुवात एक देवाच्या ह्याच्याने करायचं म्हणून आम्ही असं ठरवलेलो आणि तिकडे गेल्यानंतर आम्हाला सगळ्या देवांचे दर्शन झालं आणि मी त्याच्यासाठी फार खुश आहे आज, एकदम फार 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 खुश आहे. आणि आम्ही आता वापस आलो आहे आणि ओमकार पण आहे इकडं. तो तर मॅच बघायला आहे कारण आज फायनल्स आहे तो बघायला. तर त्याच्यासाठी आम्ही आजचा ब्लॉग मी इकडंच संपत आहे. तुम्ही फॉलो करा माझं पेज माझी पुरणपोळी. ते इंस्टाग्रामवरती पण आहे आणि ते यूट्यूबवरती पण आहे आणि आमचे पर्सनल पेजेस पण आहेत, तुम्ही त्याला पण फॉलो करा. ओके, बाय बाय.